तर भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांची आज चौकशी होणार आहे। रुपाली चाकणकर यांची नाशिकमध्ये विशेष पथकाकडून चौकशी केली जाईल। या चौकशीसाठी रुपाली चाकणकर पुण्याहून नाशिककडे रवाना झालेले आहेत। वकिलांबरोबरच रुपाली चाकणकर चौकशीसाठी नाशिककडे रवाना झाल्यात। पुढारी न्यूजकडे आताच्या घडीची ही एक्सक्लुझिव्ह बातमी आपण पाहतोय। चाकणकर आज विशेष तपास पथकासमोर चौकशीसाठी हजर राहणार आहेत। खरातच्या शिवनिका ट्रस्टवर चाकणकर 2 वेळा सदस्य होत्या। त्यांच्या या भूमिकेवरच गंभीर प्रश्न उपस्थित झाले। तर खरातवरती लैंगिक शोषण, जादूटोणा विरोधी कायदा, आर्थिक फसवणूक यासारखे गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर देखील जुने संबंध आता तपासाच्या केंद्रस्थानी आले। खरातची पाद्य पूजा करतानाचे आणि त्याचं जाहीर कौतुक करतानाचे रुपाली चाकणकर यांचे व्हायरल व्हिडिओ हे राज्यभर चर्चेचा विषय ठरले। व्हायरल व्हिडिओनंतर चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठली आणि अखेर महिला आयोग अध्यक्षपदासह पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा त्यांना राजीनामा द्यावा लागला। खरातच्या पतसंस्थेत रुपाली चाकणकर यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर यांच्या नावानं खाती उघडल्याचंही समोर आलं आणि तपासाची व्याप्ती आणखी वाढत गेली। पुढारी न्यूजनं काही वेळापूर्वी याच प्रकरणासंदर्भात रुपाली चाकणकरांच्या चौकशी संदर्भात तृप्ती देसाई यांच्याशी संपर्क साधला होता। त्या नेमकं काय म्हणाले ते आपण ऐकूया। रुपाली चाकणकरांची चौकशी होणं फार गरजेचं होतं, कारण ईशान्येश्वर मंदिर ट्रस्ट जो आहे मिरगावचा त्याच्यावर त्या ज्या आहेत त्या ट्रस्टी म्हणून काम करत होत्या। खरं तर ही चौकशी फार आधी व्हायला पाहिजे होती, परंतु त्यांचा राजीनामा झाला। आपण बघतोय की त्या ट्रस्टचे जे उपाध्यक्ष आहेत त्यांचं मध्यंतरी अपघाती निधन सुद्धा झालं। पण राजकीय नेते आणि जे काही ऑफिसर या खराटशी संबंधित होते त्यांची मात्र कुठली चौकशी झालेली नव्हती। त्यामुळे ईशान्येश्वर मंदिराच्या ट्रस्टवर ज्या पद्धतीनं काम झालेलं आहे किंवा जी काही आर्थिक देवाणघेवाण झालेली आहे हे सगळं रुपाली चाकणकरांना माहिती आहे। त्यामुळे त्यांची चौकशी झाली पाहिजे। आणि ज्या वेळेला श्रीरामपूरच्या संपादकांनी, दैनिक खबरदार पुढारीचे जे संपादक आहे त्यांनी जेव्हा ही बातमी सगळ्यात पहिला छापलेली होती त्यावेळेला त्यांनी प्रचंड दबाव आणलेला होता रुपाली चाकणकरांनी आणि त्यांना नोटीस वगैरे पाठवली होती। आणि त्याच दत्ता खेमनारांचं स्टेटमेंट जे आहे ते SIT कडे रेकॉर्ड झालेलं आहे। त्यावेळेला महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी ज्या पद्धतीनं दबाव आणून व्हॉट्सअप कॉल केलेले आहेत किंवा ज्या पद्धतीनं दबाव आणलेला आहे, सुमोटो ऍक्शन घेण्याचे आदेश दिले, हे सगळे पुरावे खेमनारांनी SIT कडे दिलेले आहेत। त्यामुळं ईशान्येश्वर मंदिरच्या ट्रस्टी म्हणून आणि ज्या काही आर्थिक देवाणघेवाण किंवा इतर खराटशी असलेले संबंध आणि हे जे काही खेमनारांना त्यांनी प्रचंड प्रमाणात जो काही दबाव आणून त्रास देण्याचा प्रयत्न केला त्याचे पुरावे जोडले गेले। त्या अनुषंगाने त्यांची चौकशी होईल आणि जे काही सत्य आहे ते लवकरच समोर येईल। तर रुपाली चाकणकर यांच्या पुण्यातल्या घरात जी नाशिकची गाडी आली होती ती कोणाची होती असा सवाल उपस्थित केला जातोय। रुपाली चाकणकर यांच्यासाठी कोणता सांगावा, कोणता निरोप घेऊन ही गाडी आली होती? MH159849 या गाडीचं रहस्य नेमकं काय आहे असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत। रुपाली चाकणकर यांच्या पुण्यातल्या बंगल्यात नाशिकची गाडी आज पहाटेच पोहोचली। चाकणकरांच्या पुण्याच्या घरी अगदी पहाटे अगदी सकाळी ही गाडी का आली असाही सवाल आहे। आणि गाडी आल्यानंतरच अगदी थोड्याच वेळात रुपाली चाकणकर नाशिकच्या दिशेनं SIT चौकशीसाठी रवाना झाल्या।